नागपूरमधनं बातमी येते। ड्रग्सचा कारखाना डीआरआयने उद्ध्वस्त केलाय। 78 कोटींचं ड्रग्स जे आहे ते डीआरआयकडनं जप्त करण्यात आलं। ड्रग्स कारखान्याच्या मालकासह एकूण 5 जणांना अटक झाली आहे। 100 किलोहून अधिक नशेसाठी लागणारा मेफेड्रॉन हे अंमली पदार्थ कारखान्यात बनवण्याची क्षमता असल्याची डीआरआयने माहिती दिली आणि या प्रकरणी आता एक मोठी कारवाई बघायला मिळते। सूरज सावंत अधिक अपडेट्स देतील। सूरज, या कारवाईबद्दल काय ताजा तपशील? अश्विन, नक्कीच आपण पाहतोय नागपूर सारख्या सिटीमध्ये हा खुलेआम ड्रग्स तस्करीचा कारखाना सुरू करण्यात आला होता। 100 किलोहून अधिक ड्रग्स बनवता येऊ शकते या संपूर्ण कारखान्यात अशी माहिती डीआरआयने दिलेली आहे। ज्यावेळी डीआरआयने कारवाई केली त्यावेळी 50 किलोहून अधिकचं मेफेड्रॉन ड्रग्स हे तस्करांकडनं ताब्यात घेतलेलं आणि या एकूणच ड्रग्सची किंमत ही बाजारामध्ये 78 कोटी रुपये इतकी असल्याची माहिती ही समोर आलेली आहे। त्यामुळे याआधी यांनी किती जणांना अशा प्रकारे ड्रग्स विकलेला आहे याची माहिती आता डीआरआय कडनं घेतली जात आहे। मात्र या संपूर्ण प्रकरणात 5 जणांना अटक केली असली तर एक मोठ्या प्रमाणाचं रॅकेट हे या ठिकाणी चालत असल्याचं देखील तपासात समोर आलेलं आहे। त्यामुळे डीआरआय या प्रकरणी अधिक तपास करत आहे। अनेक कारखाने या मागून त्यांची उघडकीस येऊ शकतात अशी खात्री डीआरआयला आहे आणि त्या अनुषंगाने तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आलेली आहे। अश्विन, धन्यवाद सूरज या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।